केंद्र सरकार औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देत आहे. औरंगजेब तुमचा कोण लागतो असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. तर भाजपाने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग काढावा असं आव्हानही ठाकरेंनी केलंय. शिवप्रेमींचा सैलाब येईल आणि औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त होईल असे विधान आमदार संजय गायकवाडांनी केलेले आहे. संभाजीनगरमधील औरंगजेब कबरीविरोधात सत्ताधारी आक्रमक झालेले. हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली. काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली. औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केलेला आहे. तसंच औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे अशी लोकभावना असल्याचंही ते म्हणाले. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना दालनात बोलवून पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे वादग्रस्त विधान करत होते. त्यामुळे फडणवीसांनी राणेंना तंबी दिल्याची माहिती मिळते. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. विरोधक नितेश राणेंवर कारवाईसाठी आक्रमक झाले होते. कशाला पाहिजे कबर आपल्या मातीवर, औरंगजेब थडग्याला मदत करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळेस सत्ताधारी आमदारांनी दिल्या.